तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत टोमॅटोचे रेट की काय परिस्थिती नेमकी टोमॅटोची होते आणि शेतकऱ्यांची मनोगती आपण ऐकणार आहोत की त्यांचं काय वाटत आहे टोमॅटो रेट कमी झालं तर चला पिंपळगावपासून कांदा मार्केटला आपण जात आहे आणि आज मित्रांनो 8 तारीख आहे 8 ऑगस्ट गुरुवारचा दिवस आणि गेल्या काही दिवसापेक्षा आजची आवक कमी दिसत आहे मित्रांनो गाड्यांची आणि हे जो तुम्हाला टोमॅटो दिसतो मित्रांनो हा 350 किंवा 381 या रेंजमध्ये जातोय 400-450च्या पट्ट्यात मार्केट आज खेळत आहे तर आपण बघूया कसे काय जाते रेट आणि इतक्या कमी दरात शेतकरी काय म्हणताय बघूया दादा काय भाव चालू आहे भाव काय आज भाव डाऊन झाले तुमचं नाव संदीप कोटकर कुठलं निफाड काय वाटतं तुम्हाला परिस्थिती काय चालू आहे परिस्थिती आज आवक नाही एवढं पण तरी मार्केट डाऊन झालं म्हणजे आवक कमी असून सुद्धाही व्यापारी कमी रेटमध्ये शेतकऱ्यांना हे देते आणि कारण काय सांगताय किंवा समोर काहीतरी मार्केट कमी असं काही आणि कितीपर्यंत चांगला माल चाललाय चांगलं काय 400-450 काय बोलू इच्छा तुम्ही त्या गोष्टीवर मार्केट वाढायला पाहिजे ते थोडंसं त्या मानाने शेतकऱ्यांना काही चांगले अजून भाव मिळाला पाहिजे नाही तर काय परवडायचं नाही ना तर आपण अंडा कुर्तीचे रेट बघितले थोडक्यात आपण चक्री टोमॅटो साहू बघतोय मित्रांनो तर बघू शकता हा चक्री देशी टोमॅटो साहू आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल आहे मित्रांनो तर सांगायचं गेलं तर आज 421 रुपयानं चक्री देशी टोमॅटो साहू खाली झालेला आहे 421 रुपये आणि हे बघू शकता 401 रुपये पिकाडोरून मिरची पण आज मार्केटला आली होती मित्रांनो आणि हे जे तुम्ही बघताय मित्रांनो तर चांगला माल हा फक्त 450 रुपयांनी खाली झालेला आहे अंडाकृतीमधला तर अशा प्रकारे आज हे टोमॅटोचं मार्केट होतं अंडाकृती सांगायला गेलं 450पर्यंत गेलेलं आहे आणि खूप मार्केट कमी होतं आज शेतकऱ्यांचा आपण अनुभवही ऐकला तर शेतकरी मित्रांनो हे जे मार्केट कमी झालं याच्या मागचं म्हणजे कारण सांगायला गेलं तर बांगलामध्ये सध्या जे आपलं सीमेवर बॉर्डर क्लोज झालेलं आहे त्याचं कारण सांगताय तरी बघूया असं वाटतं अजून मार्केट म्हणजे वाढतंय कमी होते चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया